आभाळ फाटल्यासारखा पाऊस कोसळत होता. सत्यजित तिसऱ्या मजल्यावर असलेल्या त्याच्या ऑफिसच्या कार्यालयातील खिडकीतून बाहेर पाहत होता. ढगांचा कडकडाट आणि मुसळधार पाऊस असाच कोसळत राहिला तर शहरात पाणी जमा होईल, मग घरी जाणे कठीण होईल. त्यापेक्षा लवकर निघालेलं बरं, हा विचार मनात येताच तो सक्रिय झाला. पटापट त्याने टेबलवरील फाईल्स ठेवून दिल्या आणि डेस्कटॉपकडे वळला. काही नवीन मेल आले आहेत का तपासून त्याने PC ऑफ केला. आता तो उठला आणि कॅबिनच्या बाहेर आला तर बाहेर ऑफिस रिकामं होत चाललेलं होतं. 2-4 जण निघायचे बाकी होते. त्याने ऑफिस बॉय अमितला बोलावलं आणि सांगितलं, आजचा हा पाऊस भयानक दिसतोय, मी निघतोय, तूही सर्व बंद कर आणि निघ लवकर. आज शनिवार होता, त्यामुळं उद्या ऑफिसला येण्याची आवश्यकता नव्हती हे त्याला दिलासा देत होते. तो लगबगीने ऑफिसच्या बाहेर पडला. पाऊस थांबेल असं काही चिन्ह दिसत नव्हतं, त्यामुळं कुठेतरी काही वेळ थांबावं असे त्याला वाटेना. शेवटी त्याने ठरवले, पावसात ड्रायव्हिंग करीत घरी जायचे. कोसळणाऱ्या पावसात ट्रॅफिक असणं ही सामान्य बाब आहे हे मनाशी गृहीत धरल्याने त्याला ट्रॅफिकचा त्रास होत नव्हता. शहरातून बाहेर पडतपर्यंत हा त्रास त्याला सहन करावा लागणार होता. ट्रॅफिकमधील प्रवास सुसह्य व्हावा यासाठी त्याने स्पीकरवर गिटारावरील धून लावली होती. त्या धूनमुळे त्याला बऱ्यापैकी रिलॅक्स वाटत होतं. गाणं ऐकण्यात तल्लीन असताना त्याच्या फोनची रिंग वाजली. त्याने फोन हातात घेतला. फोन रिचाचा होता. सत्यजित, कुठेपर्यंत पोहोचलास? अगं, मी अजून शहरातच आहे. ट्रॅफिक खूप जाम आहे. घरी पोहोचायला मला थोडा वेळ लागेल. पण तू काळजी करू नको, आय एम फाईन. काळजी कशी नको करू? अरे, मी न्यूज पाहते, संपूर्ण शहरात पाणी जमा होत चाललंय, अनेक ठिकाणी गाड्या बंद पडल्या आणि हा पाऊस थांबेल असं काही चिन्ह नाही. अगं, हे न्यूजवाले कोणतीही गोष्ट नेहमीच चढून सांगतात. कुठेतरी एखादी गाडी पाण्यात बंद पडली दिसते, तेच गाडी हायलाईट करून सारे शहरचं बुडाले असा भास निर्माण करतात. ते काही असू दे, तू लवकर ये. ओके, मी प्रयत्न करतो. आणि पिलू काय करतंय? खेळतंय, ते विचारत होतं. पप्पा कधी येणार? ओके, डोंट बी टेन्शन. आता हे मी शहराच्या बाहेर 10 मिनिटात येतो, मग पुढे रस्ता सरळ आहे. ओके, ये आणि फोन बंद करू नकोस. सतत टचमध्ये राहा. ओके डार्लिंग, बाय. चल, ठेवतो आता. गाडी हळूहळू पुढे सरकत आहे. ओके बाय. त्याने फोन ठेवला. गाण्याचा आवाज थोडासा लाऊड केला आणि हळूहळू गाडी पुढे घेऊन नेऊ लागला. रस्त्यावरून पाणी वेगाने वाहत होते. अशा परिस्थितीत गाडी सावकाश हाकणे हे कसोटीचं काम असते. गाडी बंद पडू न देणे हे एक मोठे आव्हान असते, कारण एकदा का गाडी बंद पडली की ती साईडला उभी करणे व दुसरे वाहन घेणे हा एकच पर्याय उरतो. तो गाडी चालवताना रीनाला आठवू लागला. 10 वर्ष झाली होती त्यांच्या लग्नाला. मायरा 6 वर्षाची झाली होती. तिघांचे सुखी कुटुंब गुण्यागोविंदाने राहत होते. सत्यजित स्वतःला नशिबान समजत होता. रीना सारखी प्रेमळ पत्नी त्याला लाभली होती. सत्यजित आपले काम आणि कुटुंब यातच व्यस्त असायचा. म्हणायला त्याचं आपलं सर्व फ्रेंड सर्कल होतं. ते कधीतरी भेटायचे, ड्रिंक करायचे आणि मस्त गप्पा गोष्टी करायचे. पण सत्यजितने आपणच आखलेली सीमा रेषा कधी पार केली नव्हती. तो रीना आणि मायरा यातच गुंतला होता. आता शहर मागे पडत होते. थोड्याच्या वेळात आपण शहरातून बाहेर जाऊ या भावनेने तो सकावला. एकदा शहराबाहेर आलो की त्याला काळजी उरणार नव्हती. शेवटचा सिग्नल त्याने पार केला आणि रीनाला फोन लावला. हॅलो रीना, बोल. अगं, मी आता शहराच्या बाहेर आलोय. आता नो ट्रॉफिक. गुड. मी काही वेळात घरी पोहोचतोय सांगण्यासाठी फोन केला होता. ओके, बरं झालं फोन केलास, हे सांगतोयस. ओके डार्लिंग. तिने फोन ठेवला आणि ती उजव्या खुशीवर वळली. कुणाल तिच्या शेजारी झोपला होता. तसे दोघेही निवांत होते. कुणालच्या छातीवर हात ठेवून ती म्हणाली, बहुतेक तुला आता निघावं लागेल. हे काय ग? अगं, असा मस्त पाऊस पडतोय, तू माझ्या मिठीत आहेस आणि अशा वेळी तू म्हणतेस तुला निघावं लागेल. बात अच्छी नाही लगी. अरे पण माझा नवरा आता काही वेळात घरी येईल. तो शहराच्या बाहेर आलाय. ट्रॅफिकमध्ये अडकला असता तर काही काळजीचं कारण नव्हतं. हो, पावसानं आपलं काम आणखी प्रामाणिकपणे करायला हवं. म्हणजे? अगं, शहरात गुडघावर पाणी साचायला हवं होतं, पण आपलं दुर्दैव. हो, चल आता जाऊ दे. उठ आता. हो, उठतो. पिल्लू कुठं? ती झोपली आहे, ती काही लवकर उठणार नाही. तो उठला, कपडे घालायला लागला. रीना, अशा पावसात एक कप चहा घेऊनच बाहेर पडावं असं वाटतंय. येस, शुअर. थांबतो, फ्रेश होऊन बस, मी चहा बनवून आणते. ती कपडे घालून किचनकडे वळली. पावसाचा जोर कमी न होता वाढला होता, पण शहराबाहेर आल्याने आता त्याला काही काळजी नव्हती. तो बिनधास्तपणे सावकाश
गाडी हाकत होता. आता रस्त्यावर वाहने कमी होते. आसपास माणूस वस्ती नव्हती. फक्त सोबतीला लांब पसरलेला रस्ता होता. तो आपल्या धुंदीत गाडी चालवत होता. तितक्यात कुणीतरी व्यक्ती छत्री घेऊन चालत असताना त्याला दिसली. त्यांनी गाडीचा वेग कमी केला. या निर्जन रस्त्यावर कोण चालत असावं, कुठे चालला असावा, असे अनेक प्रश्न त्याला पडले. हळूहळू गाडी त्या माणसाच्या जवळ आली. थोडंसं पुढे जाऊन त्याने गाडी थांबवली व तो त्या व्यक्तीकडे बोलण्यासाठी वळला. तर मित्रांनो, ह्याचा पुढील भाग नंतर तुम्हाला भाग 2 मध्ये तुम्हाला बघण्यात येईल. तर मित्रांनो, कहाणी जर तुम्हाला आवडली तर कहाणीला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आता पुढं काय होईल ते थोडक्यात तुम्हाला पुढल्या भागामध्ये कळेल. धन्यवाद.